या तासाला आपण ग्रामीण साहित्य आणि या ग्रामीण साहित्याच्या संज्ञेच्या व्यापकतेविषयी विचार करणार आहोत. मागील तासाला ग्रामीण साहित्य म्हणजे काय आणि त्याचं वेगळेपण काय आणि हे वेगळेपण पाहत असतानाच त्यातले उद्दिष्ट काय आहेत आणि ग्रामीणत्व आणि ग्रामीणत्वाच्या संदर्भामध्ये विचार जे वेगवेगळ्या विद्वानांनी मांडले गेलेले आहेत आणि त्यातून त्या संज्ञेला व्यापकपण प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो झाला त्याच्या पाठीमागच्या कारणांचाही विचार आपण केला आणि ग्रामीण साहित्य आणि त्याचबरोबर इतर वाङ्मय प्रवाह 1960 नंतर कशा पद्धतीनं भरास आले आणि पुढे बहरले गेले आणि या प्रत्येकाचं एक वेगळेपण या ठिकाणी कशा पद्धतीनं सिद्ध होत गेलं याचाही आपण विचार केला. तर प्रामुख्यानं ग्रामीण साहित्याच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करतो आणि हा विचार करत असताना संज्ञा हा जो शब्द या संदर्भामध्ये वापरला जातात, इंग्रजीमध्ये त्याला कन्सेप्ट असं म्हटलं जातं. तर ही कन्सेप्ट आणि या कन्सेप्टमध्ये एकूण काय येतं किंवा त्याच्यामध्ये काय येणं अपेक्षित आहे किंबहुना त्याचं नेमकेपण त्यातून कसं स्पष्ट होतं हा भाग या ठिकाणी महत्त्वाचा असतो. आणि त्यामुळं विशिष्टतेनं ओळखल्या जाणाऱ्या आणि त्यातून प्रतीत होणारा अर्थबोध म्हणजे संज्ञा, अशी या संज्ञेची व्याख्या करण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसून येतो. आता ही विशिष्टता कशा प्रकारची असते किंवा त्या विशिष्टता म्हणजे नेमकं काय याच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की एखाद्या बाबीच्या संदर्भामध्ये त्याचं जे नेमकेपण आहे किंवा त्याचं जे काही लक्षण आहे त्या लक्षणातून त्याचं असणारं जे वेगळेपण सिद्ध होत असतं त्यातून त्याची एक विशिष्टता तयार होत असते आणि ही विशिष्टता त्याला इतरांपासून एक वेगळी ओळख करून द्यायला कारणीभूत ठरत असते आणि मग अशी विशिष्टता एक संज्ञेचं रूप तयार करून घेते किंवा ते तयार होतं, त्यातून तयार होतं. आणि मग आता इथं जेव्हा आपण विचार करतो की ग्रामीण आणि ग्रामीणत्वाची ही जी संज्ञा आहे किंवा ग्रामीणत्वाला व्यक्त करणारा हा जो शब्द आहे याच्यामध्ये काय अद्यारत आहे किंवा याच्यामध्ये काय अपेक्षित आहे याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा याच्या कालखंडीय संदर्भामध्ये किंवा याच्या कालखंडीय एकूण विचारामध्ये किंवा व्यापकतेमध्ये बदल होत गेलेला आपल्याला दिसून येतो. याचं कारण असं आहे की संज्ञा आणि त्याची व्यापकता काळानुसार बदलत असते. 1920 साली मांडलेली संज्ञा आणि त्या संज्ञेमध्ये येणारा जो भाग आहे तो पुढे व्यापक होत गेलेला आपल्याला दिसून येतो. याचं कारण असं आहे, आता उदाहरणार्थ की 1920 साली असणारी एकूण अवस्था परिस्थिती भोवतालची मग ती वेगवेगळ्या प्रकारची असते. त्याला आपण एकूणच पर्यावरण अशा शब्दानं तिला ओळखतो. आता हे पर्यावरण निव्वळ भौगोलिक असू शकतं असं नाही, तर त्याचे खूप वेगवेगळे आयाम किंवा त्याचे वेगवेगळे परिप्रेक्ष्य या ठिकाणी असलेले आपल्याला दिसतात. आपण बऱ्याचदा बोलताना म्हणत असतो की सांस्कृतिक पर्यावरण, राजकीय पर्यावरण, सामाजिक पर्यावरण, आर्थिक पर्यावरण, ह्या पर्यावरणाचा शैक्षणिक पर्यावरण, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तो विशिष्ट जो काही भाग त्याच्यामध्ये येतो आणि त्याच्यातून त्यावर परिणाम होत असतो आणि तो परिणाम हा त्याला बदलण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. आणि म्हणून संज्ञा आणि त्याच्या कवेमध्ये येणारे जे विषय आहेत हे बदलत गेलेले आपल्याला असे दिसून येतात आणि म्हणून संज्ञेचा जो काही प्रवास आहे तो अशा प्रकारचा असतो. ती अनेक गोष्टींना कवेत घेत जाते. काळ आणि त्या काळाच्या पार्श्वभूमीवर येणारे अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांना कवेत घेण्याचं सामर्थ्य किंवा तो कवेत घेण्याचा प्रयत्न ही संज्ञा करीत असते. आता उदाहरण जर पाहायचं असलं तर 1920 सालच्या साहित्याचा जर विचार केला, ग्रामीण साहित्याचा जर विचार केला आपण, ग्रामीण साहित्य संज्ञा आपण मागील तासाला पाहिलं की ग्रामीण हा शब्द निर्माण होण्याची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी आपण अगदी 12व्या शतकापर्यंत पाहिलेली आहे. परंतु येणारे उल्लेख, ग्रामीणतेचे येणारे उल्लेख ही गोष्ट वेगळी आहे आणि संज्ञारूप त्याला रूप मिळणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि म्हणून तिथून पुढे खऱ्या अर्थानं जेव्हा ग्रामीण साहित्य या शब्दानं साहित्य ओळखलं जाऊ लागलं तेव्हा एक लक्षात येतं आपल्याला की त्यावेळची साहित्यामध्ये
वर्णन केलेली ग्रामीणत्वाची जी काही अवस्था आहे किंवा ते जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा त्या संज्ञेनं केलेला जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी खूप थोड्या पातळीवर किंवा खूप छोट्या पातळीवर झालेला आपल्याला दिसून येतो. कारण तो काळ, त्या काळच्या असणाऱ्या त्या माणसांची एकूण संपूर्ण व्यवस्थेकडे बघण्याची असणारी दृष्टी आणि त्याला मर्यादा घालणारे अनेक घटक, मग ते सामाजिक असतील, राजकीय असतील, आर्थिक असतील, शैक्षणिक असतील, आणि त्यामुळं त्याला एक मर्यादा जी म्हणतो आपण ती पडलेली इथं दिसून येते. आणि त्यामुळं 1920चं असलेले ग्रामीण साहित्य 1940च्या असणाऱ्या ग्रामीण साहित्यापेक्षा तुम्हाला म्हणजे अगदी नॅरो असलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे कुठल्या अर्थानं की ते थोडंसं त्याचं रूप जे आहे ते संकुचित असलेलं दिसेल. त्याच्या पुढचं 40चं त्याचं व्यापकपण हे वाढलेलं दिसेल. 40मध्ये आलेले जे काही बदल असतील, सामाजिक राजकीय जे बदल असतील किंवा सांस्कृतिक बदल असतील, ते प्रामुख्यानं त्यामध्ये आलेले आपल्याला दिसतील. आणि म्हणून संज्ञा आणि त्या संज्ञेमध्ये होणारे जे काही बदल असतात किंवा त्या संज्ञांना आपल्या कवेमध्ये घेत असतानाच येणारे जे प्रश्न असतात, हे प्रश्नसुद्धा बदलत्या काळानुसार ते बदलत जातात. आणि म्हणून असं म्हटलं जातं की संज्ञांचे अर्थ बदलत असतात किंवा संज्ञा अधिक व्यापक होत जात असते. आजची जर आपण ग्रामीण साहित्याची जर संज्ञा पाहिली किंवा त्याचं एकूण जे काही रूप जर पाहिलं, प्रारूप आपण त्याला म्हणूया, ते जर पाहिलं तर ते खूप व्यापक झालेलं आपल्याला दिसून येतं. ते कशा अर्थानं, तर ग्रामीण हा 1960पर्यंतचा असणारा शब्द पुढे 1970-80पर्यंत तो थोडासा नागर भागाकडे गेलेला, ग्रामीण आणि नागर अशा दोन पातळ्यावर काम करत असलेला तो आपल्याला दिसतो आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये शिकणारा तरुण किंवा ग्रामीणत्वामध्ये वर्णन असलेला तरुण शिकल्यानंतर तो शहरामध्ये जातो आणि शहरामध्ये त्याच्या जीवनामध्ये होणारे जे काही बदल आहेत, म्हणजे मुळं त्याची ग्रामीणच आहेत, परंतु तो शहरामध्ये गेल्यामुळे तिथल्या बदलाचे झालेले त्याच्यावरचे जे परिणाम आहेत, या परिणामातून ग्रामीण आणि त्या ग्रामीणत्वाच्या पार्श्वभूमीवर असलेलं त्याचं नागरपण इथं बदललेलं आपल्याला दिसून येतं. आणि याचे बरेचसे उल्लेख आपल्याला 1960, 70, 80च्या दशकामध्ये आलेल्या ग्रामीण साहित्यामधून दिसतात. ग्रामीण तरुण शिकून शहरामध्ये गेला, नोकरी धंद्याच्या निमित्तानं तो गेला असेल आणि तिथं त्याचं आयुष्य बदललं गेलं आणि बदललेल्या त्या संपूर्ण व्यवस्थेचा जो परिणाम आहे तो त्याच्या जगण्यावर झाला, त्याच्या जीवनावर झाला, त्याच्या कुटुंबावर झाला. आणि तो होत असताना कुटुंब बदललं गेलं, तो स्वतः बदलला गेला, परंतु त्याची असणारी जी नाळ आहे ती नाळ मात्र किंवा त्याची जी काही मुळं आहेत ती मात्र ग्रामीण व्यवस्थेमध्ये राहिलेली आपल्याला दिसून येतात. म्हणून दोन पातळीवर ही संज्ञा व्यापकपणे काम करताना आपल्याला दिसते आहे. आणि त्यामुळं इथं केवळ ग्रामीण आणि या ग्रामीणत्वाच्या दृष्टीनं या संज्ञेकडे पाहता येणार नाही, तर या संज्ञेनं नागरपणाला सुद्धा आपल्या कवेमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर आणखीन पुढे ती संज्ञा गेलेली आहे व्यापक म्हणून. तर या ग्रामीण भागामध्ये सुद्धा अनेक भौगोलिक प्रदेश आहेत, अनेक भाग आहेत आणि या प्रत्येकाचं एक वेगळेपण आहे. उदाहरणार्थ या ग्रामीण भागामध्येच असणारे जे काही वेगवेगळे प्रदेश आहेत, आपण त्याला भाग म्हणतो, ते वेगवेगळे आहेत. तिथलं हवामान वेगळं आहे, तिथलं हवापाणी वेगळं आहे, तिथलं रहनसहन थोडंसं वेगळं आहे, तिथली भाषा वेगळी आहे, तिथली बोली वेगळी आहे आणि त्यामुळे तिथली संस्कृती ही थोडीफार वेगळी आहे. आणि त्यामुळं ग्रामीण आणि ग्रामीणतेमध्ये पुन्हा एक प्रदेशविशिष्ट किंवा प्रदेश वैशिष्ट्याचं निदर्शन करणारी अशी जी काही म्हणजे जी जगण्याची रीत आहे, ती जगण्याची रीत प्रादेशिकतेमध्ये आलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं ही जी ग्रामीणत्वाची संज्ञा आहे, या संज्ञेनं 1920च्या संज्ञेनं पुढे आपलं व्यापक रूप धारण करत ग्रामीणत्व, नागरत्व आणि त्याचबरोबर या ठिकाणी असलेलं प्रादेशिकपण सुद्धा आपल्यामध्ये सामावून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून संज्ञेचे अर्थ जे आहेत ते व्यापकपणानं बदलत कसे जातात हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळं या संज्ञेमध्ये येणारे जे विविध घटक आहेत ते तुम्हाला मी मगाशी सांगितलं की प्रादेशिकता असेल, त्यातली ग्रामीणत्व असेल किंवा त्यातलं या ठिकाणी नागरत्व असेल, या प्रत्येक जगण्याच्या असणाऱ्या प्रश्नांना वेगळ्या पद्धतीनं भेदण्याचा प्रयत्न येथील व्यवस्थेतील नायकांनी केला, इथल्या माणसांनी केला, त्या माणसांच्या बरोबर असणाऱ्या इतर घटकांनी केला आणि एक पूर्णपणे वाङ्मयीन पर्यावरण या ठिकाणी अधोरेखित झालेलं किंवा प्रक्षेपित झालेलं किंवा साहित्यातून आलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून संज्ञा आणि या संज्ञांचे अर्थ कसे बदलतात
ते आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि म्हणून आपण इथं असं म्हटलेलं आहे की बदलतं पर्यावरण. आता हा पर्यावरण शब्द खूप व्यापक अर्थानं आपल्याला वापरावा लागतो, कारण पर्यावरण ह्या संज्ञेचा अर्थसुद्धा खूप बदललेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं पूर्वी आपल्या डोळ्यासमोर पर्यावरण म्हटल्यानंतर फक्त निसर्गाचं एक प्रारूप डोळ्यापुढे यायचं, पण आता तसं राहिलेलं नाही की पर्यावरणीय संज्ञा जी म्हणतो आपण, या पर्यावरणीय संज्ञेनं खूप व्यापकपण धारण केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळं एकूण जगण्याच्याच सगळ्या भागावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न, त्यातून माणसाचं जगणं अधोरेखित करण्याचा प्रयत्न, शोधण्याचा प्रयत्न या पर्यावरणीय संज्ञेनं आपल्याला जेव्हा दिसतो तेव्हा आपल्याला त्याचं व्यापकपण या ठिकाणी लक्षात येत असताना दिसतं. आता उदाहरणार्थ शैक्षणिक पर्यावरण, आपण जेव्हा याचा विचार करतो की खेडं बदललं, शिक्षणाची साधनं आली, या साधनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातला तरुण शिकायला लागल्यानंतर तो पुढच्या शिक्षणासाठी शहरात गेला आणि शहरात गेल्यानंतर तिथं शिकला, नोकरीला लागला. या शैक्षणिक परिवर्तनाच्या माध्यमातून पुढचं जे काही त्याचा जो बदल आहे तो आपल्याला या ठिकाणी घडत गेलेला दिसतो आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 60 नंतरच्या काळामध्ये आलेली जी काही साधनं आहेत, आता उदाहरणार्थ शेतीच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर शेतीच्या पारंपरिक शेती गेली आणि थोडीशी आधुनिक शेती आली, नगदी पिकं आली, उदाहरणार्थ ऊस आला, तंबाखू, ही जी पिकं आलीत, या पिकांच्या माध्यमातून इथला शेतकरी हा सधन झाला आणि ऊसमळे असतील, साखर कारखाने असतील, सोसायट्या असतील, दूध सोसायट्या असतील, या माध्यमातून ग्रामीण जीवनाचा एक बदल जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. हा आर्थिक पर्यावरणाचा या ठिकाणचा भाग आहे. आणि याच्यातून एक वेगळी संस्कृती उदयास आलेली आपल्याला दिसून येते. एक नवश्रीमंतांचं ग्रामीण भागातला एक जग इथं निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतो. मग त्यातून येणारी सत्ता असेल, त्यातून येणारं राजकारण असेल, त्यातून येणाऱ्या निवडणुका असतील आणि त्यातून घडणारं हे सगळं काही वेगवेगळं परिवर्तन असेल, मग ते वैचारिक असेल, सामाजिक असेल, या सगळ्यांच्या मुळाशी असणारी जी काही एकूण जी व्यवस्था आहे ती व्यवस्था ह्या पर्यावरणीय संज्ञेमध्ये येत असताना आपल्याला दिसते आहे. आणि म्हणून आर्थिक पर्यावरण याचा विचारसुद्धा आपल्याला या पद्धतीने करावा लागतो. आणि याचा जो परिणाम आहे तो परिणाम मग सांस्कृतिक पर्यावरणावर होत असताना आपल्याला दिसतो आहे. आणि त्यातून मग सांस्कृतिक पर्यावरण बदललेलं आपल्याला दिसून येतं की या ठिकाणी आपल्या लक्षात येतं की 60 ते 70च्या दशकामध्ये विशेषतः काही भागामध्ये, आपण सगळीकडेच बदल झाला असं म्हणू शकत नाही आपण, आणि तो घडूही शकत नाही, कारण त्याचे अनेक जे काही परिमाणं असतात ती परिमाणं खूप वेगळी असतात. आणि म्हणून जो काही मध्य किंवा पश्चिम महाराष्ट्राचा जो भाग आहे, येथे येणारी जी काही बागायती शेती आहे, या बागायती शेतीतून निर्माण झालेल्या नगदी पिकांचे उत्पादन असेल, त्यातून निर्माण झालेली समृद्धी असेल, आणि ह्या समृद्धीतून आलेला एक नवश्रीमंतांचा वर्ग आणि त्यातून एक सांस्कृतिक वेगळेपण इथं बदललेलं आपल्याला दिसून येतो. आणि त्याचे अनेक उल्लेख ग्रामीण साहित्यामध्ये आलेले तुम्हाला दिसतात. आणि त्यामुळं निवडणुकीवर इथल्या कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत, साखर कारखानदारीवर कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत, तिथल्या राजकारणावर कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत, तिथल्या पिळवणुकीवर कादंबऱ्या लिहिल्या गेलेल्या आहेत. कथा, कादंबऱ्या ह्या सगळ्यांचं जे काय जो म्हणजे कच्चा माल जो आहे तो ह्या व्यवस्थेनं इथं निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यातून हे सगळं घडत गेलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं पर्यावरणीय होणारा बदल आणि त्या पर्यावरणाचा इतर घटकावर होणारा बदल आणि त्यातून त्याचे जे काही प्रक्षेपणं होत असतात किंवा त्यातून येणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या या ठिकाणी मांडल्या जातात. आणि मग त्या कथेतून येतात, कादंबरीतून येतात, कवितेतून येतात, आणि त्यातून ह्या बदलत्या वातावरणाचं जे काही चित्रण आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि त्यामुळं अनेक कादंबऱ्यांचा उल्लेखसुद्धा या संदर्भामध्ये आपल्याला करता येतो. आता बनगरवाडीसारखी कादंबरी असेल किंवा गोतावळासारखी कादंबरी असेल, पाचोळासारखी कादंबरी असेल, या कादंबऱ्यामधून प्रामुख्यानं बदलत्या ग्रामव्यवस्थेचं चित्रण हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आपल्याला दिसतं. आणि त्या बदलाचे परिणाम जे आहेत ते परिणाम एकूण या ग्रामव्यवस्थेवर कसे झाले, इथल्या माणसावर कसे झाले, त्याच्या एकूण भावनिकतेवर कसे झाले, त्याच्या सांस्कृतिक अभिसरणावर ते कसे झाले, आणि त्यातून माणसं कशी बदलत गेली, यातला जो काही परिणामकारक जो भाग आहे तो साहित्यानं या ठिकाणी अधोरेखित केलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून 60 नंतरचं साहित्य, विशेषतः ग्रामीण साहित्य जे बदललं त्याच्या पाठीमागची जी कारणं आपण पाहतो ती कारणं या प्रकारची आहेत. आणि ही सगळी कारणं कशामध्ये येतात तर या बदलत्या पर्यावरणानं कवेत घेतलेल्या विविध संज्ञामध्ये येतात.
आणि त्यामुळं हे जी परिणामकारकता आहे, ही परिणामकारकता या ठिकाणी सर्वदूर परिणाम करताना आपल्याला दिसते आहे. आणि त्यामुळं हा जो भाग आहे या ठिकाणी बदलाचा जो आहे हा अव्याहतपणे चालणार आहे. हे केवळ ग्रामीण साहित्याच्याच बाबतीमध्ये घडलं असं नाही. ग्रामीण हा जरी एक परिसर किंवा एक भाग आपण गृहीत धरला, परंतु त्याचे असणारे परिप्रेक्ष्य खूप व्यापक आहेत, खूप वेगळे आहेत. आणि ते वेगळे का आहेत, तर तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ग्रामीण भागातला तरुण जेव्हा शहरामध्ये जातो, शहरातून त्याची मुलं किंवा पुढचं जनरेशन आणखीन पुढे जातं, तर हा जो भाग आहे एका बिंदूपासून सुरू होणारं सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक अभिसरण जे आहे हे अशा पद्धतीने विकसित होत गेलेलं आपल्याला दिसतं. आणि तिथून पुढं ते उलट्या दिशेने प्रवास करताना सुद्धा आपल्याला दिसतं. आणि त्यामुळं एखाद्या आपण त्याला म्हणतो की देशीवादाचा किंवा प्रादेशिकतेचा जो काही शोध आहे किंवा त्याच्या परिणामाचा जो शोध आहे तो आपल्याला अशा पद्धतीनं या ठिकाणी घेता येतो, किंवा तो घेण्याचा प्रयत्न जर केला तर त्याची उत्तरं आपल्याला अशा पद्धतीने मिळतात. म्हणजे त्या प्रश्नांची सोडवणूक किंवा प्रश्नाची सुरुवात आणि पुन्हा त्या प्रश्नांकडे त्याच्या मुळापर्यंत येण्याचा जो प्रयत्न आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि त्यामुळं साहित्याचे किंवा संज्ञांचे पर्यावरणीय किंवा पर्यावरणाला कवेत घेतणाऱ्या त्या संज्ञा, त्यांचं जे व्यापक रूप आहे ते पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागतं. आणि म्हणून संज्ञा ही केवळ एखाद्या शब्दाला प्रकट करते असं नाही, तर त्याच्या पाठीमाग असणाऱ्या अर्थाच्या व्यापकतेला ती घेऊन येताना आपल्याला दिसते. आणि म्हणून साहित्य, विशेषतः 60 नंतरच्या साहित्याच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ही गोष्ट आपल्याला त्या दृष्टीने लक्ष ठेवावी लागते. म्हणून ग्रामीण साहित्याचा आपण इथं विचार केला, तो विचार करत असताना त्याची एकूण त्यानं घेतलेली जी व्यापकता आहे ती आपल्याला इथं लक्षात येते. तसाच जो भाग आहे तो स्त्री साहित्याच्या संदर्भामध्ये येतो, आदिवासी साहित्याच्या संदर्भामध्ये येतो, त्याचबरोबर प्रादेशिक साहित्याच्या संदर्भामध्ये येतो, ख्रिस्ती साहित्याच्या संदर्भात, म्हणजे संज्ञा आणि त्या संज्ञांना या ठिकाणी प्रकट करणारा जो अर्थ आहे तो हा केवळ तेवढ्यापुरता मर्यादित राहत नाही. ही बाब आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवावी लागते. बऱ्याचदा होतं काय, अभ्यासकांची किंवा तुमच्या आमच्यासारख्या विद्यार्थ्यांची जी काही गोची किंवा गंमत आपण त्याला म्हणतो, किंवा त्याच्या दृष्टीतला जो काही एक झापडबंदपणा जो म्हणतो तो अशा पद्धतीनं निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून संज्ञांकडं आपल्याला आणि त्याच्या बदलाकडं खूप डोळसपणे पाहावं लागतं की मागची ही काय आहे, कारण काय सांगितलेलं आहे, आज काय झालेलं आहे, उद्या काय होणार आहे, हे सगळे बदलते कालावधी किंवा बदलता कालखंड पाहत असताना त्यानं परिणाम करणाऱ्या घटकाकडे सुद्धा आपल्याला डोळसपणे पाहावं लागतं. आणि ते जर पाहिलं नाही तर मग तुमच्या आमच्या एकूण समजून घेण्यामध्ये किंवा त्या एकूण विषयाला किंवा त्याच्या आशयाला आपल्याला एकूण आकळण्यामध्ये खूप प्रश्न निर्माण होतात. आणि हे प्रश्न विशेषतः त्याचं मूल्यमापनाच्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. आणि ते झालेले दुर्दैवानं आपल्याला दिसतात. एकाच गोष्टीकडे तुम्ही 60चा जो काही निकष आहे तो 70च्या साहित्याला लावू शकत नाही, किंवा 70चा जो निकष आहे तुम्ही 1990 सालच्या साहित्याला लावू शकत नाही. आणि म्हणून तुम्ही ज्या संज्ञेचा विचार करीत आहात, इथं मी संज्ञा खूप व्यापक अर्थानं किंवा खूप वेळा तिच्यावर भर का देतो आहे, तर बऱ्याचदा साहित्यामध्ये येणाऱ्या संज्ञा आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या मनामध्ये इतक्या फिट असतात की त्याच दृष्टीनं आपण त्याकडे पाहावं लागतं किंवा त्याकडे पाहत असतो. तर म्हणून त्यातली जी काही लवचिकता आहे, त्यातलं जे काही आपण म्हणतो की व्यापकपणाचं त्याचं जे काही भान आहे ते या ठिकाणी अभ्यासकाला ठेवावंच लागतं. आणि हे जेव्हा ठेवलं जाईल, हे जेव्हा राखलं जाईल, तेव्हा खऱ्या अर्थानं अभ्यासक त्या अभ्यासक्रमाकडे पाहिल आणि त्याला त्यातले वेगवेगळे जे काही कंगोरे आहेत, त्याचे वेगळे पैलू जे आहेत ते लक्षात यायला मदत होईल. अन्यथा आपली जी दृष्टी आहे ही दृष्टी आणि त्या दृष्टीनं केलेला त्या एकूण आवाहन क्षमतेवर परिणाम हा त्या कलाकृतीवर अन्याय करणारा ठरतो. आणि तो होऊ देता या ठिकाणी कामा नये. आणि म्हणून संज्ञांचं व्यापकपण आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावं लागतं आणि त्या बदलत्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याकडे पाहावं लागतं. आणि म्हणून ग्रामीण साहित्याचा जेव्हा विचार करतो, ग्रामीण साहित्यामध्ये येणाऱ्या अनेक घटकांचा जेव्हा विचार करावा लागतो, त्यावेळेला त्रिनात्र्यांच्या गावगाडाचा जो संदर्भ आहे तो संदर्भ आपल्याला 1960ला लावता येत नाही, आणि 1960चा संदर्भ जो आहे तो 1990ला लावता येत नाही. किंबहुना तो अगदी बदलता. आज आपण म्हणत असतो की आज कुठे ग्रामीण साहित्य राहिलेलं आहे,
तसं नाही की ग्रामीण साहित्याचे स्वरूपं बदललेली आपल्याला दिसून येतात. अगदी शेतीचे वर्णनं किंवा त्याच्या अनुषंगाने येणारी वर्णनं ही म्हणून काय ग्रामीण साहित्य नाही, तर त्या ग्रामीण साहित्यामध्ये होणारे जे बदल आहेत आणि हे बदल खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारानं झालेले आज आपल्याला दिसून येतात. आज केवळ घटनात्मकता राहिलेली नाही, आज केवळ वर्णनात्मकता राहिलेली नाही, तर आज त्याचे मानसिक परिणाम जे आहेत हे मानसिक परिणाम मोठ्या प्रमाणावर घडताना आपल्याला दिसत आहेत. आणि ते घडत असताना मग माणसाच्या जगण्या वागण्यावर आणि त्याच्या विचार प्रक्रियेवर होणारे जे परिणाम आहेत ते सुद्धा त्या साहित्याची देण असलेले आपल्याला दिसत आहेत. आणि म्हणून या दृष्टीनं या परिप्रेक्षानं आपल्याला या सगळ्या गोष्टींकडे पाहावं लागतं. आणि ते जेव्हा आपण पाहू तेव्हा त्या विषयामधलं व्यापकपण आपल्या लक्षात येईल, त्या संज्ञांचं व्यापकपण आपल्या लक्षात येईल आणि आपल्याला तो विषय समजून घेण्याचा आणि त्याच्यामध्ये असणारी विविध आव्हानं आपण त्याला चॅलेंजेस म्हणतो ते स्वीकारण्याचा आनंदही आपल्याला होईल. म्हणून डोळस अभ्यासकांना या दृष्टीने या अभ्यासाकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. या ठिकाणी आपण थांबूया. राहिलेला जो भाग आहे तो आपण पुढील तासाला बघू. धन्यवाद.